प्रेज द लॉर्ड. उपवास म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याला मदत करतो. बायबल काय सांगतो, तुझी भाकर पाणी सोडवायची परत तुझ्याकडे येईल. ह्याचा अर्थ काय प्रिय लोकांनी, की तुम्ही काहीतरी परमेश्वरासाठी केलं पाहिजे. हालेलुया. त्याचा गौरव केला पाहिजे, त्याची स्तुती, त्याची आराधना केली पाहिजे, त्याच्या नावाचा तुम्ही जय जयकार केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रिय लोकांनो, असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल, परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. मग या ठिकाणी बायबल काय सांगतं, ज्यावेळेस तू उपवास करशील ना, त्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात राहा, त्याची स्तुती कर, त्याची आराधना कर, त्याचा गौरव कर. म्हणजे याचा अर्थ काय, बायबल काय सांगते, की तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, म्हणजे तुझं जीवन प्रकाशित होईल, परमेश्वराचा प्रकाश तुझ्या होईल. उपवास म्हणजे काय, की हे जे शरीर आहे, हे जे जीव आहे, जो आत्मा आहे आपला, हे शरीर जे आहे, बायबल सांगतं की परमेश्वराचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काढूया अर्धी कारसपत्र. थँक्यू जीसस. हालेलुया. पहिले करीत 3 आणि 16 आपण काढूया. थँक्यू जी. तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कोणी देवाचे मंदिर नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. हालेलुया. म्हणजे आपण कोण आहे, आपण परमेश्वराचं मंदिर आहे. तर आपण शुद्ध ठेवलं, स्वतःला पवित्र ठेवलं, तसं परमेश्वर पवित्र आहे. तर बायबल काय सांगतो, तुम्ही माझ्यात राहिले, माझ्या वचनात तुम्ही राहिले, तर तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या ठिकाणी बायबल सांगतं प्रिय लोकांनो, की तुम्हाला देवाच्या जवळ येणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आपण देवाच्या जवळ येतो, त्यावेळेस संकटामध्ये तो देव आपल्या जवळ येतो. हालेलुया. मार्क शुभवर्तमान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय. आणि यामध्ये प्रिय लोकांनो 2 असे पॉईंट आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य एक भूतग्रस्त व्यक्तीला प्रार्थना करत होते, पण त्यावेळेस त्या बंधनातून तो भूतग्रस्त जो होता तो मोकळा झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का झाला नाही, कारण या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलेलं प्रिय लोकांनो, मार्क शुभवर्तमान 9:28 मध्ये लिहिल्याप्रमाणे, मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढिता आला नाही. तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशाने निघणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी बायबल सांगतं, प्रार्थनेने सर्व काही गोष्टी घडू शकतात. हालेलुया. आमेन. ज्या विश्वासाने धार्मिक, बायबल सांगतं, धार्मिकांनी केलेली प्रार्थना परमेश्वर लगेच ऐकतो. धार्मिक व्यक्ती कोणता असतो, तो व्यक्ती देवाच्या वचनावर भरोसा ठेवतो, देवावर भरोसा ठेवतो, त्याच्या वचनाचं मनन करतो, त्याच्या वचनाचं रात्रंदिवस तो मनन करत असतो, त्याच्या साध्यात राहत असतो. त्या व्यक्तीच्या प्रार्थना तो देव मान्य करतो. आणि असे काही बंधन असतात, आर्थिक बंधन आहे, तुम्ही प्रार्थना करत असाल, तुम्ही बऱ्याच दिवसापासून शस्त्र येत असाल, तरी पण जे काही बंधन आहे ते निघून जात नसेल, तर त्यासाठी प्रिय लोकांनो तुम्हाला उपवास आणि प्रार्थनेची खूप गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येतं आणि बंधनं तुटतात. जेव्हा अभिषेक येतो, जेव्हा जोखड तुटतं, बंधनं तुटतात प्रिय लोकांनो. हालेलुया. बंधनं कधी तुटतात, ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आपल्याला येतं. जेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यावर कधी येतं, जेव्हा आपण देवाच्या जवळ असतो, प्रार्थनेत असतो, पापापासून दूर राहतो, पवित्र जीवन जगायचा प्रयत्न करत असतो, त्याच वेळी देवाचं सामर्थ्य आपल्यावर येतं आणि आपलं जीवन हे आशीर्वादित ठरतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आर्थिक बंधन असं तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही त्यासाठी उपवास आणि प्रार्थना करा. ते बंधन कधी तुम्हाला सोडून जातील तुम्हाला कळणार नाही. काय आजार असेल तुमच्या शरीरामध्ये, जीवनामध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये, वाईट परिस्थिती असेल, काही सैतानी अटॅक असेल, काही सैतानी कार्य असेल, तर ते सर्व काही उपवास आणि प्रार्थनेने, विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवून